बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश शहर गुन्हे शाखेने केला असून निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे। सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बनावट आधार कार्डच्या आधारे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा सोलापूर शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह एकूण 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूरचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक देविदास जयकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अहिल्यानगर येथील रहिवासी व पाटबंधारे विभागात कनिष्ठ लिपिक असलेला राजेश भाऊसाहेब जाधव याने सोलापूर येथील रहिवासी नसतानाही शासकीय नोकरी नियमित करण्यासाठी बनावट आधार कार्ड बनवले। याद्वारे त्याने सिव्हिल हॉस्पिटल मधून 11 मे 2026 रोजी UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी ज्या 8 आरोपींना अटक केली आहे त्या आरोपीत राजेश जाधव राहणार अहिल्यानगर, कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग अहिल्यानगर, महेश बारगजे अहिल्यानगर, राजेश ढवण राहणार अहिल्यानगर, सेवानिवृत्त लॅब असिस्टंट अहिल्यानगर, विजय बाबासाहेब गर्जे राहणार पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर, प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद अहिल्यानगर, अरुण शिंपी सेवानिवृत्त सेल्समन, वसीम शौकत खान राहणार होडगी रोड सोलापूर, वरिष्ठ लिपिक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर, सागर गोविंद राजपूत राहणार विजापूर रोड सोलापूर, वरिष्ठ लिपिक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर, सतीश कनाके राहणार किवट जिल्हा नांदेड, निवासी वैद्यकीय अधिकारी। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपीकडून बनावट आधार कार्ड आणि संगणकीय साहित्य जप्त केले आहे। तसेच सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील बनावट प्रमाणपत्र तयार करण्यासाठी वापरलेला संगणकही जप्त करण्यात आला आहे। 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथून एकूण 3714 दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत। यापैकी प्राथमिक तपासात 8 प्रमाणपत्रे तज्ञांची कोणतीही तपासणी न करता वितरित झाल्याचे निष्पन्न झाले असून त्या दृष्टीने गुन्हे शाखा पुढील सखोल तपास करत आहे। दिनांक 4/7/2026 रोजी डीन डॉक्टर जयकर यांच्या फिर्यादीनुसार सोलापूर शहर पोलीस अंतर्गत सदर बाजार पोलीस स्टेशनला CR नंबर 556/2026 यान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास क्राईम ब्रांचने केलं होतं। त्यात थोडक्यात हकीकत अशा आहे की अक्यूज्ड राजेश भाऊसाहेब जाधव राहणार अहिल्यानगर यांनी कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग अहिल्यानगर ही शासकीय नोकरी नियमित करण्याकरिता सोलापूर येथील रहिवासी नसतानाही बनावट आधार कार्ड बनवून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दिनांक 11/5/2026 रोजी UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करून दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून केले म्हणून यात तपासादरम्यान आम्हाला हे बनावट आधार कार्ड बनवून त्याद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र करून घेण्याच्या क्राईमला हे अक्यूज नंबर 1 राजेश जाधव आणि एजंट म्हणून जे काम केलेले महेश बरगजे, राजेश ढवण, विजय गर्जे, अरुण शिंपी अशा 4 खाजगी व्यक्ती आणि वसीम शौकत खान, सागर गोविंद राजपूत हे दोन्ही वरिष्ठ लिपिक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आणि रेसिडेंट मेडिकल ऑफिसर सतीश कनाके अशा 8 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत। 1/1/2025 ते 31/6/2026 पर्यंत 3700 पेक्षा जास्ती प्रमाणपत्र इथून इश्यू झालेले आहेत। त्यापैकी किती अशा बोगस आहे याबद्दल आता तपासाच्या पुढील भाग आहेत या अँगलनी आता तपास चालू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, भरत चंदनशिवे, अंमलदार विनोद राजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे,
सूरज पवार, अंकुश भोसले, जावेद जमादार, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, धीरज सातपुते, अमोल यादव, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, बाळासाहेब काळे, सतीश काटे आणि सायबर पोलीस स्टेशनचे प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांच्या पथकाने केली आहे.